नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, मी कुमार सोनकांबळे. बुद्धवाणी ह्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामधून भगवान बुद्धाचा 4 आर्य सत्य या विषयाचं संकलन करीत आहोत. मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर आम्हाला कळवा. चला तर मित्रांनो, भगवान बुद्धाचा 4 आर्य सत्य. सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्तीसाठी 4 आठवडे ध्यानग्रस्त राहावे लागले. 4थ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दुःखाच्या विषयावर ध्यान करीत असताना त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की जगात 2 समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या, आणि हे दुःख कसे नाहीसे करावे, या मानवाला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी सिद्धार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसले तेव्हा त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्यतत्त्वज्ञानाची पकड होती. महर्षी कपिलाने दुःखाचे अस्तित्व मान्य केले होते, परंतु ते कसे नाहीसे करावे याचा मार्ग मात्र सांगितला नाही. म्हणून दुःख कसे नाहीसे करावे या प्रश्नावर सिद्धार्थ गौतमाने आपले चित्त केंद्रित केले. त्यांनी स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्ती मात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणं कोणती आहेत. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नाचे उत्तरे त्यांनी शोधले. दुःखाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा शोध फक्त गौतम बुद्धांनी लावला. ते 4 आर्य सत्य कोणते? दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध व दुःख निरोधगामी प्रतिपदा या 4 आर्य सत्याचा शोध भगवान बुद्धांनी लावला. तथापि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ या ग्रंथाच्या परिचयमध्ये 4 प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यापैकी एक प्रश्न ते म्हणतात की 4 आर्य सत्याचा भगवान बुद्धाच्या मूळ शिकवणीत अंतर्भाव होता काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेले जोड आहेत. कारण हे 4 आर्य सत्य बुद्धांच्या आचार तत्वांना निराशवादी ठरवतात. त्याच ग्रंथात बौद्ध धम्म निराशवादी आहे काय या प्रश्नाला ते उत्तर देताना म्हणतात की जगात दुःख आहे असे पहिल्या आर्य सत्यात भगवान बुद्ध म्हणतात, आणि तसेच कार्ल मार्क्ससुद्धा म्हणत होता की जगात शोषण सुरू आहे. श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशवादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुद्धाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन का? भगवान बुद्ध दुसरे आर्य सत्य दुःखाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देताना म्हणतात की म्हणून त्यांना दुःखाचे अस्तित्व सांगावे लागले. असे असताना बुद्धाचा धम्म निराशवादी आहे असे म्हणता येईल. सिद्धार्थ गौतमाला 35व्या वर्षी बुद्धत्व प्राप्त झाले. त्यानंतर 45 वर्ष भगवान बुद्धांनी दुःख आणि दुःखमुक्तीचा मार्ग याची शिकवण दिली आहे. भगवान बुद्धाचे उपदेश या 4 आर्य सत्यावर आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीतलावर चालणाऱ्या या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या पायाच्या ठसात बसू शकतो, आणि त्याचप्रमाणे भगवान बुद्धांची शिकवण या 4 आर्य सत्याच्या शिकवणीत समावली आहे. बुद्ध धम्म समजून घेण्यासाठी ही 4 आर्य सत्ये समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्रिपिटकात 4 आर्य सत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही 4 आर्य सत्ये भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया आहे असे म्हटले आहे. भगवान बुद्धाने प्रथमच 5 परिवर्जकांना सारनाथ येथे या 4 आर्य सत्याचा उपदेश केला होता. भगवान बुद्ध या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सूत्रात म्हणतात की माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. काय म्हणलेलं आहे? माझ्या धम्मात ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसला संबंध नाही. म्हणून आणि माणूस आणि माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्य प्राणी दुःख, दैन्य आणि दारिद्र्यात राहत आहेत. हे सर्व जग दुःखाने भरलेले आहे. म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझा धम्माचा उद्देश आहे आणि हेतू आहे. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हा माझ्या धम्माचा पाया आहे. दुःख हे पहिले आर्य सत्य आहे. या जगात दुःख आहे हे
मनुष्य प्रथमतः जाणले पाहिजे. ज्याला दुःख नाही किंवा माहीत नाही असा व्यक्ती एकही नाही आणि जगात सापडणारही नाही. जन्म दुःखकारक आहे. मूल जन्मताच दुःख बरोबर घेऊन येतो. व्याधी आजारपण दुःखाचे कारण हे आहे. म्हातारपण दुःखकारक आहे. मरण दुःखकारक आहे. आयुष्यामध्ये अनेक शोकाचे प्रसंग येतात, तेही दुःखकारक आहे. अप्रिय पदार्थांशी किंवा प्राण्याशी संबंध झाला म्हणजे तेही दुःखकारक आहे. प्रिय पदार्थाचा किंवा प्राण्याचा वियोग झाला तरी हेही दुःखच आहे. एखाद्या वस्तूची इच्छा करूनही न मिळणे म्हणजे त्यापासूनही दुःख होते. थोडक्यात सांगायचं म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे 5 उपादान स्कंद दुःखकारक आहेत. मित्रांनो, आता दुःख समुदाय हे दुसरे आर्य सत्य होय. मनुष्याला दुःख का होते? त्याला दुःख का भोगावे लागते? त्याला लहानपणापासून असे सांगण्यात येते की त्याच्या दैवात, नशिबात तसे लिहिले आहे, ते देवाचे देणे आहे किंवा ते मागील जन्माच्या पापाचे फळ आहे, म्हणून त्याच्या नशिबी असे दुःख झाले आहे, दुःख आले आहे. अशा विचारसरणीमुळे मनुष्य दुःख भोगत असतो. परंतु दुःख हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा ते पूर्वजन्माचे पापाचे फळसुद्धा नसते, तर ते कारणामुळे निर्माण होते. हे आपणाला समजलं पाहिजे. ज्या कारणामुळे दुःख निर्माण झाले ती कारणेच नसतील तर ते दुःख होणार नाही, असे सांगणारे भगवान बुद्ध जगात पहिले मार्गदाते होते. त्यांनी कार्यकारण नियम किंवा प्रतित्य समुत्पाद या सिद्धांताचा शोध लावला. पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्त असलेली, अनेक विषयात रममाण होणारी तृष्णा हे त्या दुःखाचा मागचे कारण असते. लोभाने किंवा द्वेषाने माणसाला एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटू लागते. त्या गोष्टीसाठी तो तडपतो. तेव्हा त्या लोभामूलक किंवा द्वेषमूलक हव्यासाला तृष्णा असे म्हणतात. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते. तृष्णा आहे म्हणून दुःख आहे. तृष्णा नसेल तर दुःखही राहणार नाही. मित्रांनो, भगवान बुद्ध म्हणतात की तृष्णा 3 प्रकारची आहे: कामतृष्णा, भवतृष्णा व विभवतृष्णा. कामतृष्णा म्हणजे सुखाच्या उपभोगासाठी निर्माण झालेली लालस. कामतृष्णेमुळे वैयक्तिक सुखाच्या व फायद्यासाठी घराघरात भांडणे लागतात. सुख कधीही टिकून राहत नाही. एका सुखाची पूर्तता केली की दुसऱ्या सुखाची लालस निर्माण होते. त्यामागे मनुष्य धावता असतो. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नीचा जोर वाढत जातो, त्याचप्रमाणे कामपूर्तीने कामतृष्णा अधिकाधिक वाढत जाते. भवतृष्णा म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. आत्मा जर अमर आहे अशी मिथ्यावादी दृष्टी बाळगणे म्हणजेच शाश्वतवादी दृष्टी. जिवंत राहण्याची किंवा पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची लालसा, या लालसामुळे जगाच्या दुःखात मोठी भर पडली आहे. 100 वर्षे जगूनही मनुष्य अतृप्त राहतो. मरणाला माणूस भीत असतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की 100 वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखे जगा. मग नंतर विभवतृष्णा म्हणजे उच्छेदवादी दृष्टी. उच्छेदवाद्यांना नैतिक बंधन नसते. खा, प्या आणि मजा करा, कारण उद्या मरायचं आहे. अशा दृष्टिकोनातून ते स्वार्थांधता बनतात आणि शेवटी दुःख ओढून घेतात. मित्रांनो, दुःखनिरोध हे 3रे आर्य सत्य होय. दुःखनिरोध म्हणजेच निर्वाण. निर्वाण म्हणजेच तृष्णेपासून मुक्ती, तृष्णेचा नाश करणे, तृष्णेचा क्षय करणे. ज्याला निर्वाण प्राप्त झाले तो तृष्णेपासून मुक्त होतो. म्हणजेच त्याला कोणत्याही प्रकारचा लोभ, द्वेष, मोह राहत नाही. तृष्णेमुळे लोभ निर्माण होतो. एखादी गोष्ट त्याला आवडायला लागली की तो त्यावर आसक्त होतो, तिचा लोभ धरतो. पण तीच गोष्ट त्याला मिळली नाही की त्याचा द्वेष करतो. प्रत्येक गोष्ट हे अनित्य असते असे भगवान बुद्धांनी सांगितले आहे. त्या गोष्टीचे अनित्य असलेले खरे स्वरूप न कळल्यामुळे त्याला मोह किंवा भ्रांती होते. अशा तऱ्हेने ते लोभ, द्वेष, मोहाला बळी पडून दुःख ओढून घेतो. दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा हे 4थे आर्य सत्य होय. दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा ही भगवान बुद्धाची फार महत्त्वाची शिकवण आहे. दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे दुःखाचा निरोध करणाऱ्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग. या मार्गानेच दुःखाचा निरोध होऊ शकतो. जेव्हा त्या 5 परिव्रजकांनी भगवान बुद्धांना विचारले की
दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा जर धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की माझ्या धम्माचा सार आहे, जर प्रत्येकाने पावित्र्याचा, सदाचाराचा व शील मार्गाचा अवलंबन केलं तर दुःखाचा निरोध होईल. हा मार्ग पवित्र म्हणजे पंचशीलाची, सदाचाराची, अष्टांगिक मार्गाची व शील मार्ग म्हणजे 10 पारामिताची शिकवण देतो. ह्या तिन्ही शिकवणीचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेमध्ये केला आहे. मित्रांनो, हे होते भगवान बुद्धाचे 4 आर्य सत्य. विषय आवडल्यास कृपया बुद्धवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. नमो बुद्धाय. जय भीम.